Hello students, good morning to all of you. So in yesterday's lecture, we studied first of all in detail about isomerism. After that, we studied types of reagents. So there are two types of reagents, namely electrophiles and nucleophiles. Then we also studied cleavage of covalent bonds, that is homolytic cleavage and heterolytic cleavage. The types of cleavage of covalent bond, टाइप्स ऑफ क्लिवेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्डमध्ये होमोलायटिक क्लिवेज आणि हेट्रोलायटिक क्लिवेज हे सुद्धा आपण स्टडी केलं. आणि त्याच्यानंतर लास्ट आर्टिकल आपण स्टडी केलं होतं. दॅट लास्ट आर्टिकल वॉज रेझोनन्स इफेक्ट. तर शेवटचं आर्टिकल आपण स्टडी केलं होतं रेझोनन्स इफेक्ट. सो द एक्झिस्टन्स ऑफ रेझोनन्स often results in developing polarity in molecule. तर रेझोनन्स इफेक्टमुळे मॉलिक्यूलमध्ये पॉलॅरिटी डेव्हलप झालेली पाहायला मिळते. पॉलॅरिटी डेव्हलप होणे म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस किंवा निगेटिव्हली चार्ज स्पेसिस तयार होतात. सो द पॉलॅरिटी प्रोड्युस्ड इन द मॉलिक्यूल बाय द इंटरॅक्शन बिटवीन conjugated pi bonds is called as resonance effect, or it is also called as mesomeric effect. तर रेझोनन्स इफेक्टची आपण डेफिनेशन स्टडी केली होती. काय डेफिनेशन? द पोलॅरिटी प्रोड्युस्ड इन द मॉलिक्यूल, म्हणजे मॉलिक्यूलमध्ये पोलॅरिटी प्रोड्यूस होते. कशामुळे पोलॅरिटी प्रोड्यूस होते? बाय इंटरॅक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स. तर कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड सिस्टीम, कॉन्जुगेटेड सिस्टीम म्हणजे अल्टरनेट सिंगल बॉन्ड सिस्टीम. So the polarity produced in a molecule by interaction between conjugated pi bonds is called as resonance effect or mesomeric effect. तर ह्या रेझोनन्स इफेक्टचे दोन टाईप्स आहेत. तर पहिला टाईप आपण कालच्या लेक्चरला आपण स्टडी केला होता, तो होता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. तर पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट त्यालाच आपण प्लस आर इफेक्ट असं म्हणतो. पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. तर असे दोन इफेक्ट आपण कालच्या लेक्चरला आपण स्टडी केले होते. तर परत आणखीन ब्रीफमध्ये त्याच्यावरती आणखीन थोडीशी आपण रिव्हिजन करूया. तर रेझोनन्स इफेक्टचा पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, किंवा त्यालाच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऑर रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ऑर रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट. तर आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय ते आपण स्टडी करूया. सो इफ सबस्टिट्यूएंट ग्रुप has lone pair of electrons, if substituent group has lone pair of electrons to donate to attached pi bond or conjugated system of pi bond, then such effect is called as positive resonance effect. आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय बघा. So if the substituent group has lone pair of electrons, सबस्टिट्यूएंट ग्रुपकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे अशी इलेक्ट्रॉनची पेअर की जी बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेत नाही. सो इफ सबस्टिट्यूएंट ग्रुप हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू डोनेट टू attached pi bond attached to pi bond or conjugated system of pi bonds, then such effect is called as positive
पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. म्हणजे सबस्टिट्यूएंट ग्रुपकडे जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काय करतात, तर अटॅच्ड पाय बॉन्ड किंवा कॉन्ज्युगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्डला ते डोनेट करतात. त्याला पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणायचं, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. सो ग्रुप्स लाईक OH, ग्रुप्स लाईक OH किंवा OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप, OR म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप, किंवा O- NHR किंवा हॅलोजन्स, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, तर यांच्याकडे काय प्रेझेंट असतो, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. आणि त्यामुळं असे जे ग्रुप आहेत ते ग्रुप कुठला इफेक्ट दाखवतात, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात, +R इफेक्ट दाखवतात. म्हणजे ग्रुप्स लाईक OH, OR, halogen, they have lone pair of electrons, therefore such type of group shows positive resonance effect. तर अशा प्रकारचे ग्रुप जर असतील तर ते पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात. आता एक इथं आपण एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे. आता एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आहे ॲनिलीन. तर आता ॲनिलीनमधला रेझोनन्स इफेक्ट इथं रिप्रेझेंट केलेला आहे. आता ॲनिलीन म्हणजे बेंझिन रिंगला NH2 ग्रुप अटॅच झाला आहे. आता इथं हा जो N आहे त्या N वरती 2 डॉट दाखवले, 2 डॉट म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ह्या ॲनिलीनमध्ये जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनवरती काय प्रेझेंट आहे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. तर ते 2 डॉटनं दाखवलेले आहेत. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स त्या कॉन्ज्युगेटेड सिस्टीममध्ये एंटर होतात. तर आता इथं ॲरोन दाखवले आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 नायट्रोजनवरचे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स शिफ्ट झाले, तर इथं काय तयार झालं आहे, डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे नायट्रोजन ॲटम वरती 2 लोन पेअर ऑफ, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तर हे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिफ्ट झाली. कुठे शिफ्ट झाली, तर त्या नायट्रोजनला काय अटॅच आहे, खाली बेंझिन रिंग अटॅच आहे. तर इथं इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झालेली ह्या नायट्रोजनमध्ये आणि बेंझिन रिंगमधला हा जो कार्बन आहे तिथं त्यांनी बॉन्ड फॉर्म केला, तर म्हणजे इथं डबल बॉन्ड तयार होईल. तर डबल बॉन्ड तयार झाल्यामुळं हा जो नायट्रोजन आहे ह्या नायट्रोजनवरचे इलेक्ट्रॉन 2 बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतले, त्यामुळे ह्या नायट्रोजनवरती काय येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. म्हणून इथं दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये NH2 मधला जो नायट्रोजन आहे त्या नायट्रोजनवरती पॉझिटिव्ह चार्ज दाखवलेला आहे. त्यानंतर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉनचं परत डिलोकलायझेशन झालं, शिफ्टिंग झालं. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन्स आता हे 2 इलेक्ट्रॉन्स इथं शिफ्ट होत असताना काय झालंय, तर त्याच वेळेस ह्या डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन ह्या ऑर्थो पोझिशनला शिफ्ट झाले. त्यामुळे ऑर्थो पोझिशनला काय आला, निगेटिव्ह चार्ज. त्यानंतर हे 2 इलेक्ट्रॉन समजा इथं आता शिफ्ट झाले, तर अशा प्रकारचं पुढचं रिझल्टिंग स्ट्रक्चर मिळेल. किंवा इलेक्ट्रॉनची डिस्प्लेसमेंट परत आणखी झाली तर अशा प्रकारचं पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. सो दिस इज द पॉझिटिव्ह R इफेक्ट इन ॲनिलीन. तर हे जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स बाय प्रॅक्टिस आपल्याला काढता येतात. फक्त इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग झाल्यानंतर पुढचं स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करायचं हे जर लक्षात केलं तर हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर लिहिणं काही अवघड नाही, त्यासाठी फक्त प्रॅक्टिस पाहिजे. तर अशा प्रकारे रेझोनन्स इफेक्टमध्ये आपण पहिल्यांदा पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट स्टडी केला. त्यानंतर दुसरा रेझोनन्स इफेक्टचा टाईप आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, दॅट इज -R इफेक्ट.
आता निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय? सो इफ सबस्टिट्यूएंट ग्रुप हॅज टेंडेन्सी, सबस्टिट्यूएंट ग्रुपला टेंडेन्सी असेल. काय टेंडेन्सी? सो इफ सबस्टिट्यूएंट ग्रुप हॅज टेंडेन्सी टू विथड्रॉ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम, आता विथड्रॉच्या पुढे इलेक्ट्रॉन्स असं सिम्बॉल दाखवलेला आहे. शॉर्टमध्ये मी रिप्रेझेंट केलं आहे इलेक्ट्रॉन्स. तर if substituent group has tendency to withdraw electrons from attached pi bond system or conjugated pi bond system, then such effect is called as negative resonance effect. म्हणजे काय बा, जो सबस्टिट्यूएंट ग्रुप आहे, आता त्या सबस्टिट्यूएंट ग्रुपची टेंडेन्सी काय? टेंडेन्सी आहे तर जे काय पाय बॉन्ड्स आहेत किंवा जे काय कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहेत त्याच्याकडचे इलेक्ट्रॉन जर विथड्रॉ केले त्या सबस्टिट्यूएंट ग्रुपनं, तर त्याचा जो इफेक्ट असेल त्याला काय म्हणायचं? निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. सो ग्रुप्स लाईक COOH कार्बोक्सिल ग्रुप, ग्रुप्स लाईक CHO दॅट इज अल्डिहाइड ग्रुप, CO म्हणजे किटॉनिक ग्रुप, सायनाइड ग्रुप, नायट्रो ग्रुप. तर असे जे काही ग्रुप्स आहेत, सो ग्रुप्स लाईक COOH, CHO, CO, CN, NH2, COOR shows which type of effect? मायनस R इफेक्ट और निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता हे ग्रुप्स निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट दाखवतात का? तर हे सर्व जे ग्रुप्स आहेत ह्या सर्व ग्रुपची काय टेंडेन्सी आहे? तर पाय बॉन्डेड सिस्टीम किंवा कॉन्ज्युगेटेड सिस्टीम जी आहे त्याच्यामधले इलेक्ट्रॉन ते विथड्रॉ करतात. आता एक इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर R इफेक्ट इन नायट्रोबेन्झीन. तर इथं हे जे ॲनलिनच्या ऐवजी हे स्ट्रक्चर कशाचं आहे? नायट्रोबेन्झीनचं आहे. रिप्रेझेंट करत असताना चुकून ते ॲनलिन झालं आहे. सो दीज आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ नायट्रोबेन्झीन. सो बाय मिस्टेक इथं ॲनलिन हा वर्ड आलेला आहे, परंतु तिथं नायट्रोबेन्झीन हा वर्ड आहे. तर मायनस R इफेक्ट इन नायट्रोबेन्झीन इथं दाखवलेलं आहे. तर आता नायट्रोबेन्झीनचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे लिहिता येतात किंवा कशा प्रकारे रिप्रेझेंट करता येतात ते इथं आपण थोडंसं स्टडी करूया. आता बेन्झीन रिंग, त्या बेन्झीन रिंगला काय अटॅच झाला आहे? नायट्रो ग्रुप. तर बेन्झीन रिंगला हा नायट्रो ग्रुप अटॅच झाला आहे NO2. तर NO2 Nला नायट्रोजन ॲटमला 2 ऑक्सिजन अटॅच झालेत. त्या 2 ऑक्सिजनपैकी एक ऑक्सिजन डबल बॉन्ड अटॅच झाला आहे, एक ऑक्सिजन सिंगल बॉन्ड अटॅच झाला आहे. आणि सिंगल बॉन्ड अटॅच झाला जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती काय आहे? निगेटिव्ह चार्ज. तर आता इथं ते सर्व दाखवलेलं आहे. तर इथं नायट्रोबेन्झीन किंवा नायट्रोबेन्झीनमधला जो नायट्रो ग्रुप आहे हा ग्रुप, तर हा ग्रुप काय करतो? तर रिंगमधले इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतो. आता समजा हा नायट्रो ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे. तर इथं इथले 2 इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन ह्या नायट्रोजन आणि कार्बनकडे शिफ्ट झाले. तर इथं नायट्रोजन आणि इथं रिंगमधला जो कार्बन आहे हा कार्बन यांच्यामध्ये काय तयार होईल? डबल बॉन्ड. त्यामुळे इथं नायट्रोजन आणि ह्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड दाखवलेला आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स काय झाले आहेत? तर इथले 2 इलेक्ट्रॉन्स ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झाले? नायट्रोजनकडे शिफ्ट झाले. त्यामुळे आता काय झालं आहे? तर इथं नायट्रोजन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड तयार झाला आणि 2 इलेक्ट्रॉन तिकडं शिफ्ट झाले. त्यामुळे इथला जो कार्बन आहे, इथला जो कॉर्नरचा जो कार्बन आहे त्याच्यावरती कुठला चार्ज झाला? प्लस चार्ज. आता परत इथले पाय इलेक्ट्रॉन जर समजा इथं शिफ्ट झाले
इथं शिफ्ट झाले तर परत डबल बॉन्ड इथं असा तयार होईल, हा डबल बॉन्ड तयार होईल आणि परत इथले इलेक्ट्रॉन गेले त्यामुळे इथं काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं शिफ्टिंग दाखवून आपल्याला हे नायट्रोबेन्झीनचे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला रिप्रेझेंट करता येतात. तर अशा प्रकारे कालच्या लेक्चरला आपण रेझोनन्स इफेक्ट किंवा त्या रेझोनन्स इफेक्टचे टाईप्ससुद्धा स्टडी केले होते, परंतु आणखीन एक थोडंसं रिव्हिजन म्हणून ते परत एकदा आपण स्टडी केले. आता त्याच्या पुढचा इफेक्ट आपण स्टडी करूया. सो द नेक्स्ट इफेक्ट इज इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. सो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट इट इज अ परमनंट इफेक्ट, सॉरी इट इज अ टेम्पररी इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट जो आहे तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी इफेक्ट आहे. आता का टेम्पररी इफेक्ट आहे ते थोडंसं आपण नंतर अंडरस्टँड करूया. सो certain reagent introduces polarity in non-polar covalent bond. तर कोव्हॅलेंट बॉन्ड हा नॉन पोलर असतो. एक कार्बन आणि दुसऱ्या कार्बनमध्ये बॉन्ड तयार झालेला असतो. दोन्ही कार्बन ॲटम आहेत, तर त्याच्यामधला जो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तो कसा असतो, नॉन पोलर. तर कोव्हॅलेंट बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड नॉन पोलर असतो. तर तिथं काय पाहायला मिळते, सो सर्टन रिएजंट्स इंट्रोड्युसेस पोलॅरिटी इन नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. तर काही रिएजंट काय करू शकतात, तर त्या कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये पोलॅरिटी इंट्रोड्यूस करू शकतात. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस आणि निगेटिव्हली चार्ज स्पेसिस ते तयार करू शकतात. हे कधी होतं, सो वेन रिएजंट अप्रोचेस ए मल्टिपल बॉन्ड. एखादा रिएजंट मल्टिपल बॉन्डकडे अप्रोच झाला. मल्टिपल बॉन्ड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग रिएजंट जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डकडे जर अप्रोच झाला तर काय होतं, इलेक्ट्रॉन पेअर गेट्स completely shifted to one of the individual bonded atom. तर इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती इलेक्ट्रॉन पेअर काय होते, शिफ्ट होते. कुठे शिफ्ट होते, टू वन ऑफ द मल्टिपल बॉन्डेड ॲटम. आणि त्याच्यामुळे काय तयार होतं, सो गिविंग चार्ज स्ट्रक्चर. आणि त्याच्यामुळे चार्ज स्ट्रक्चर तयार होतं. आता मगाशी मी सांगितलं हा जो इफेक्ट आहे, हा इफेक्ट कसा आहे, दिस इफेक्ट इट इज द टेम्पररी इफेक्ट. सो दिस इफेक्ट इट इज द टेम्पररी इफेक्ट. आता का टेम्पररी इफेक्ट आहे, बिकॉज इट disappears when reagent is removed from the reacting system. तर रिएजंट रिमूव्ह केला तर परत हा इफेक्ट पाहायला मिळत नाही. म्हणजे रिएजंटच्या प्रेझेन्समध्येच हा इफेक्ट पाहायला मिळतो. म्हणून हा इफेक्ट कसला आहे, दिस इज द टेम्पररी इफेक्ट. तर अशा प्रकारे हा टेम्पररी इफेक्ट असलेला पाहायला मिळेल. तर आता इथं एक मल्टिप्ली बॉन्डेड कंपाऊंड घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल RCR डबल बॉन्ड O. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. म्हणजे मल्टिप्ली बॉन्डेड कंपाऊंड घेतलेला आहे. तर ह्या मल्टिप्ली बॉन्डेड कंपाऊंडच्या आसपास किंवा त्याच्याकडे रिएजंट अप्रोच झाला. तर रिएजंट अप्रोच झाला तर काय होतं, तर रिएजंट अप्रोच झाल्यानंतर तिथं इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे शिफ्ट होतात. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये जो डबल बॉन्ड आहेत, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो डबल बॉन्ड आहे, तर त्या डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन हे ऑक्सिजनकडे शिफ्ट होतात. मग आता ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले
तर इथं इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले तर अशा प्रकारची स्पेसिस तयार होते. आर सी आणि आर. आता ह्या सी वरती पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे, कारण डबल बॉन्ड जे आहे ते डबल बॉन्ड कुठे शिफ्ट झाले, ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले. तर इथं डबल बॉन्ड जे आहेत ते डबल बॉन्ड इथं ऑक्सिजनकडे शिफ्ट झाला. आता परत आणखीन इथं लक्षात घेऊया. तर रिएजंट जो आहे त्या रिएजंट ह्या सबस्ट्रेटकडे अप्रोच झाला. सबस्ट्रेटकडे अप्रोच झाल्यानंतर काय चेंज होतोय, तर इथं मल्टिप्ली बॉन्डेड मधले जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स कुठल्या तरी एका ॲटमकडे शिफ्ट होतात, जिची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची पॉवर जिची जास्त आहे तिकडे ते शिफ्ट होतात. मग दोन्ही इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनकडे शिफ्ट झाले. त्यामुळं हा जो कार्बन आहे ह्या कार्बनवरती काय आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले त्यामुळं त्या ऑक्सिजनवरती काय आला आहे, निगेटिव्ह चार्ज आला. तर अशा प्रकारे ही स्पेसिस जी आहे ती स्पेसिस तयार होईल. इथे कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरती असल्यामुळं तो जो रिएजंट आहे तो रिएजंट त्या O मायनसवरती अटॅक करेल आणि तो त्याला जॉईन होईल. तर अशा प्रकारे हा आपण इफेक्ट स्टडी केला, दॅट इज द इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. आता इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट स्टडी केल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा एक इफेक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे, अँड दॅट इफेक्ट इज हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. आता हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आपण स्टडी करूया. आता अगोदरचा जो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट होता तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट कसला होता, टेम्पररी इफेक्ट होता. कारण सबस्ट्रेटच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस रिएजंट येतात त्यावेळेसच तो इफेक्ट पाहायला मिळतो, आणि रिएजंटचा ॲब्सेन्स असेल तर तो इफेक्ट पाहायला मिळत नव्हता. म्हणून इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी इफेक्ट होता. आता आपण जो इफेक्ट स्टडी करणार होता हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट, मात्र कसला इफेक्ट आहे, इट इज द परमनंट इफेक्ट. हा परमनंट इफेक्ट आहे. तर हा जो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आहे हा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट काय करतो, सो इट एक्सप्लेन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन फ्री रेडिकल किंवा अल्किन यांची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करतो. सो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट एक्सप्लेन्स स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन फ्री रेडिकल अँड अल्किन. तर आता हा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट म्हणजे काय ते आता स्टडी करूया. सो इट इज डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स. डिलोकलायझेशन म्हणजे एका प्लेसकडून दुसऱ्या प्लेसकडे इलेक्ट्रॉनची मूवमेंट. सो इट इज डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड. CH बॉन्डमध्ये जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सिग्मा इलेक्ट्रॉनचं काय होतं, डिलोकलायझेशन, म्हणजे ते दुसऱ्या प्लेसला जातात थोडक्यात. सो इट इज डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड ऑफ ॲन अल्किल ग्रुप. आता हा अल्किल ग्रुप काय, डायरेक्टली अटॅच्ड टू ए कार्बन ॲटम विच इज पार्ट ऑफ अनसॅच्युरेटेड सिस्टीम. So having a p orbital and that p orbital having the unpaired electron. तर ठीक आहे, परत एकदा आणखीन थोडंसं आपण समजावून घेऊया. सो हायपर कॉन्जुगेशन इट इज द delocalization of sigma electrons. So it is the delocalization of sigma electrons of CH bond. CH बॉन्डमध्ये जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सिग्मा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन. सो इट इज द डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड ऑफ कुठला CH बॉन्ड, अल्किल ग्रुप मधला CH बॉन्ड ऑफ अल्किल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू कार्बन ॲटम विच इज ए पार्ट ऑफ
अनसॅच्युरेटेड सिस्टीम. तर CH बॉन्डमधल्या सिग्मा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन आणि हा CH बॉन्ड कोणाला अटॅच झाला आहे, तर अशा कार्बन ॲटमला की जो कार्बन ॲटम अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे डबली बॉन्डेड कार्बन ॲटम आहे. तर त्याच्याकडे काय आहे, सो इट हॅव्हिंग एम्प्टी ऑर्बिटल ऑर p ऑर्बिटल विथ अनपेड इलेक्ट्रॉन, देन हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इज ऑब्झर्व्ड. तर आता हे अंडरस्टँड करण्यासाठी आपण इथिल कॅटायन कन्सिडर करूया. कन्सिडर इथिल कॅटायन. इथिल कॅटायन म्हणजे CH3CH2 प्लस हा CH3, त्यानंतर हा CH2 म्हणजे C2H5 थोडक्यात इथिल ग्रुप, आणि याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, ह्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं, इथिल कॅटायन. सो कन्सिडर इथिल कॅटायन. आता इथं इथिल कॅटायन कन्सिडर करूया हा इफेक्ट स्टडी करण्यासाठी. कन्सिडर इथिल कॅटायन. So positive charged carbon has 6 electrons and it is the sp2 hybridized carbon. तर ह्या इथिल कॅटायन मधला जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन आहे त्याकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं आहे, sp2 हायब्रिडायझेशन स्टेट आहे. तर त्याच्याकडे काय, सो इट हॅज एम्प्टी p ऑर्बिटल, त्याच्याकडे एम्प्टी p ऑर्बिटल सुद्धा आहे. So it has empty p orbital. So one of CH bond of adjacent methyl group is in alignment with empty p orbital. So one of CH bond of adjacent methyl group. तर तो जो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम आहे त्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमच्या ॲडजस्टंटला एक CH बॉन्ड आहे. So one of CH bond of adjacent methyl group, it is alignment with and p orbital. तर आता पुढे काय, सो द सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH bond are delocalized into empty p orbital. तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते सिग्मा इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं आणि ते कुठे एंटर होतात, एम्प्टी p ऑर्बिटलमध्ये एंटर होतात आणि अशा प्रकारे त्या कॅटायनचं स्टॅबिलायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इथं हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं रिप्रेझेंट केलेला आहे. तर आता इथं रिप्रेझेंट करत असताना कशा पद्धतीनं हा इफेक्ट रिप्रेझेंट केला ते आपण लक्षात घेऊया. तर हा CH3CH2 प्लस म्हणजे इथिल कॅटायन. आता इथं हा जो H आणि हा जो C आहे, हा H आणि हा C, तर ह्या C आणि H मध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे तिथं सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत. आता ते सिग्मा इलेक्ट्रॉन्स समजा शिफ्ट झाले, इथं शिफ्ट झाले, तर आता पुढचं स्ट्रक्चर आपल्याला मिळेल. तर H त्यानंतर हा C. आता इथे 2 इलेक्ट्रॉन इथे गेल्यानंतर इथं काय राहील, तर H प्लस, म्हणजे इथं ह्या H प्लस आणि C मध्ये बॉन्ड नसेल, इथला बॉन्ड डिसअपिअर झाला. म्हणजे इथं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना हा H प्लस आणि त्याच्या खालचा जो कार्बन आहे त्याच्यामध्ये बॉन्ड दाखवलेला नाही आहे. हे पहिलं रेझोनन्स स्ट्रक्चर. आता समजा इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन ह्या H आणि C मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या कार्बनकडे शिफ्ट झाले. तर परत इथं H वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, इथं बॉन्ड नाही आता, तर तिथं फक्त H प्लस स्पेसिस आहे आणि बाकीचं मॉलिक्यूल आहे तसं रिप्रेझेंट केलं आहे. किंवा परत इथं इलेक्ट्रॉन्स जे आहेत, हा जो हायड्रोजन आहे ह्या हायड्रोजनवरचे इलेक्ट्रॉन परत शिफ्ट झाले. तर अशा प्रकारचं हे चौथं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळेल.
So hyperconjugation in ethyl cation, it is depicted as like this. त्यानंतर आता इथे एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. So this is hyperconjugation in ethyl carbocation. इथिल कार्बोकेटन मध्ये हायपरकॉन्जुगेशन कसं होतं ते डायग्रामॅटिकली इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. तर इथं हे जे आहे ते हे हायपरकॉन्जुगेशन आहे. तर आता इथं फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड स्ट्रक्चर किंवा फोर्थ स्ट्रक्चर, हे जे स्ट्रक्चर्स आहेत सेकंड, थर्ड, फोर्थ, ह्याच्यामध्ये काय पाहायला मिळालं? So it involves delocalization of sigma electron of CH bond, shows no covalent bond between carbon and one of the alpha hydrogen atom. The structure second, third, fourth मध्ये आपल्याला काय पाहायला मिळाले? तर त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले, so there is no covalent bond between carbon. प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये काय पाहायला मिळालं? देर इज नो कोव्हॅलेंट बॉन्ड बिटवीन कार्बन अँड वन ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन म्हणजे कार्बन विच इज प्रेझेंट ऑन अल्फा कार्बन ॲटम. म्हणून आता प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये कार्बन आणि अल्फा हायड्रोजनमध्ये बॉन्ड नाही आहे. सेकंड घ्या, थर्ड घ्या, फोर्थ घ्या, त्यामुळे काय म्हणलं जातं? सो दस हायपरकॉन्जुगेशन इज द नो बॉन्ड रेझोनन्स. हायपरकॉन्जुगेशनलाच काय म्हणलं जातं? इट इज द नो बॉन्ड रेझोनन्स. सो द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन डिक्रीजेस इन द ऑर्डर. तर कार्बोकॅटायनची जी काही स्टॅबिलिटी असते ती स्टॅबिलिटी अशा प्रकारे असलेली पाहायला मिळते. आता ही जी स्टॅबिलिटी आहे ही स्टॅबिलिटी अशाच प्रकारे का पाहायला मिळते त्याचं रिझन इथं ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. सो मोर द नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम, मोर इज द नो बॉन्ड रेझोनन्स. तर ज्या कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजनची संख्या जास्त आहे तिथं आपल्याला नो बॉन्ड रेझोनन्स जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. आणि असं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असतं? स्टेबल. तर ह्या पहिल्या स्ट्रक्चरमध्ये नो बॉन्ड रेझोनन्स जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे पहिलं स्ट्रक्चर हे स्टेबल आहे. कोणापेक्षा? दुसऱ्या स्ट्रक्चरपेक्षा. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये परत नो बॉन्ड रेझोनन्स जास्त आहे, त्यामुळे ते परत स्टेबल आहे ह्या मिक्स ह्याच्यापेक्षा. किंवा हे स्ट्रक्चर परत स्टेबल आहे ह्याच्यापेक्षा, कारण तिथं परत आणखीन काय जास्त आहे? अल्फा हायड्रोजनची संख्या जास्त आहे. म्हणजे अल्फा हायड्रोजन मोर असेल, ज्या कंपाऊंडमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम मोर असतात ते कसं असतं? नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतात आणि ते स्टेबल कंपाऊंड असतात. आता त्याच्यानंतर आता आपण हायपर कॉन्जुगेशन इथिल कॅटायनमध्ये आपण स्टडी केलं. तर हायपर कॉन्जुगेशन जे ते हायपर कॉन्जुगेशन आणखीन कशामध्ये पॉसिबल आहे? इट इज ऑल्सो पॉसिबल इन अल्किन्स अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स लाईक अल्किलारिन्स. So delocalization of electron by hyperconjugation. Delocalization of electron by hyperconjugation is possible in alkene as well as in aromatic compounds like alkyl arenes. तर अल्किन असेल किंवा अल्किल अरीन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन बाय हायपर कॉन्जुगेशन आपल्याला पाहायला मिळतं. आता त्यासाठी आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय हायपर कॉन्जुगेशन इन प्रोपीन कॅन बी डिपिक्टेड ॲज फॉलोज. तर प्रोपीन जे आहे त्या प्रोपीनमध्ये डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन इथं रिप्रेझेंट केलं आहे. आता रिप्रेझेंट करत असताना इथं पहिलं स्ट्रक्चर आहे
एच, त्याच्यानंतर हा सी, त्यानंतर हा एच, त्यानंतर हा एच, हे स्ट्रक्चर मी रिप्रेझेंट करतो आहे CH3. त्यानंतर पुढे CH, आणि त्याच्या पुढे काय आहे CH2, तर त्याच्या पुढे आहे CH2. आता CH3CH, CH2, तर हे आहे प्रोपीन, हे प्रोपीन आहे. तर इथं काय झालं आहे, तर इथला इलेक्ट्रॉन जर समजा इथं शिफ्ट झाला तर ह्या कार्बन आणि ह्या हायड्रोजनमध्ये बॉन्ड राहणार नाही, म्हणजे नो बॉन्ड रेझोनन्स पाहायला मिळेल. म्हणजे हा जो कार्बन आहे ह्या कार्बनवरती काय चार्ज येईल, प्लस. तर तेच इथे ह्या सेकंड स्ट्रक्चरमध्ये दाखवलं आहे. तर अशा प्रकारे फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर, थर्ड स्ट्रक्चर असे वेगवेगळे स्ट्रक्चर्स रिप्रेझेंट करता येतात. आणि शेवटी एक फिगर आहे. सो धिस फिगर, तर ही जी फिगर आहे ही फिगर आपल्याला काय दाखवते, सो धिस फिगर, सर याच्यामधली जी आत्ता मी ॲरो केले त्या ॲरो केले तर त्याच्या खालची जी फिगर आहे ती फिगर काय दाखवते, सो इट शोज ऑर्बिटल डायग्राम ऑफ हायपर कॉन्जुगेशन इन प्रोपीन. प्रोपीनमध्ये कशा प्रकारचं हायपर कॉन्जुगेशन आहे किंवा ऑर्बिटल डायग्रॅम, हायपर कॉन्जुगेशनचे ऑर्बिटल डायग्रॅम कशा प्रकारचे प्रोपीनमध्ये आहे ते इथं दाखवलेलं आहे. सो विथ दिस वी फिनिश्ड हिअर हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. तर अशा प्रकारे हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इथं कंप्लीट झाल्यानंतर हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण इथं कंप्लीट केलेला आहे. तर हा टॉपिक 12वीच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचा आहे. ह्यातले कन्सेप्ट 12वीला सुद्धा वारंवार येतात. तर हे कन्सेप्ट्स चांगले अंडरस्टँड झालेले असतील तर 12वीला परत नंतर स्टडी करणं सोपं जातं. त्यामुळे ह्या टॉपिकवरती बऱ्यापैकी आपण थोडीशी रिव्हिजन वगैरे केलेली आहे सुरुवातीला. सो विथ दिस वी फिनिश्ड the topic basic principles of organic chemistry. The basic principles of organic chemistry हा टॉपिक इथं आपण फिनिश केलेला आहे. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक्यू.